विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.2 हा पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाच्या सहाय्याने सोडवण्यासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. दोन इक्वेशन दिलेत. पहिले दिले इक्वेशन x + y = 3, दुसरे इक्वेशन x - y = 4. पहिल्या इक्वेशनच्या तक्त्यामध्ये एक्सच्या काही किमती दिल्यात, वायच्या काही किमती दिल्यात आणि आपल्याला या बॉक्समध्ये रिकाम्या जागी अंक आपण भरणार आहोत. आता पहिले इक्वेशन x + y = 3 मध्ये पहिला एक्सची किंमत दिली 3 आणि निर्देशक बघा, निर्देशक पहिले किंमत असते एक्सची, दुसरी किंमत असते वायची. वायचा निर्देशक दिला 0, म्हणून वायची किंमत असणार 0. पहिल्या ब्लॉकमध्ये आपण 0 लिहिले की पहिला ब्लॉक पूर्ण झाला. दुसऱ्या ब्लॉकमध्ये वायची किंमत दिली 5. मग x + y = 3 हे इक्वेशन आपण घेऊ सोडवण्यासाठी आणि वायची किंमत जी 5 दिली ती वायची जागी लिहू 5, म्हणून x + 5 = 3. x = 3 + 5 झालं -5. 3 - 5 याची किंमत -2. देअरफॉर x = -2. पहिली किंमत मिळाली -2 एक्सची, एक्सच्या जागी लिहू -2, म्हणून तो निर्देशक झाला -2 and 5. आता या कॉलममध्ये वायची किंमत 3 दिली आहे. पुन्हा इक्वेशन घेऊ x + y = 3 आणि वायची किंमत 3 दिली, वायच्या जागी लिहू x + 3 = 3. देअरफॉर x = 3 + 3 झाला -3. 3 - 3 0. देअरफॉर x = 0, म्हणून एक्सच्या जागी आपण 0 लिहू आणि तो पॉईंट झाला 0 and 3, 0 3. हा ब्लॉक पूर्ण केला. आता दुसऱ्या तक्त्यामध्ये इक्वेशन आहे x - y = 4. पहिल्या कॉलममध्ये वायची किंमत 0 दिली. इक्वेशन लिहू आपण सोडवण्यासाठी x - y = 4. देअरफॉर वायची किंमत 0 दिली, वायच्या जागी लिहू x - 0 = 4. देअरफॉर x = 4, कारण -0चा इफेक्ट होत नाही. एक्सची किंमत आली 4, एक्सच्या जागी 4 लिहू, म्हणून तो पॉईंट आला 4 and 0. आता दुसऱ्या कॉलममध्ये x = -1 दिली, वायची किंमत काढायची. इक्वेशन पुन्हा लिहू x - y = 4. एक्सची किंमत -1, -y = 4. देअरफॉर -y = 4, -1 झालं +1, -y = 5. देअरफॉर y = -5. वायची किंमत मिळाली -5, या जागी लिहू आणि तो निर्देशक झाला -1 - 5. आता या ठिकाणी बघा, एक्सची किंमत दिली 0, वायची किंमत दिली -4, म्हणून तो पॉईंट आपण डायरेक्ट लिहू शकतो 0 and -4. पहिला प्रश्न पूर्ण झाला. प्रश्न दुसरा, आलेख पद्धतीचा वापर करून पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. आता आपल्याला ही दोन समीकरणं दिली ते आलेखाच्या सहाय्याने सोडवायची आहेत. पहिले इक्वेशन आहे x + y = 6, दुसरे इक्वेशन x - y = 4. ही समीकरणे सोडवत असताना दिलेल्या समीकरणाचा तक्ता करणे आवश्यक आहे. हा महत्त्वाचा पार्ट या उदाहरणात असतो. आता हा तक्ता करत असताना या ठिकाणी एक्सच्या सगळ्या किमती घ्यायच्या, या ठिकाणी वायच्या किमती आणि निर्देशक बिंदू खालील कॉलममध्ये लिहायचा. आता या किमती घेत असताना दिलेलं समीकरण आपण कच्च्या ठिकाणी घेऊ x + y = 6. आता हे समीकरण आपण y = mx + c या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजेच डावीकडे फक्त y ठेवणार आपण आणि सगळ्यांचं पक्षांतर करणार. हे 6 ॲज इट इज आणि +x झालं -x. आता या समीकरणामध्ये वायची किंमत आपण मिळवणार, एक्सची किंमत घेणार. आता आपल्याला कमीत कमी 4 बिंदू काढणे आवश्यक आहे आलेखाची रेषा काढण्यासाठी. मग आपण चारही ठिकाणी आपण दिलेलं पक्षांतर केलेलं समीकरण घेऊ आणि एक्सच्या ठिकाणी रिकामा कंस लिहू. आता 4 वेळा आपण लिहू, कारण आपल्याला 4 बिंदू मिळवायचे आहेत. y = 6 - x, एक्सच्या ठिकाणी आपण अंक लिहिणार, तो अंक आपण कंसामध्ये लिहिणार. आता पहिल्या ठिकाणी आपण पहिली किंमत काढताना एक्सची किंमत आपण 2 घेऊ आणि येणारं उत्तर वायचं. 6 - 2 ह्याची किंमत आली 4, म्हणजेच एक्सची किंमत 2 घेतल्यानंतर वायची किंमत आली 4. पहिला पॉईंट आला 2x आणि y 4, म्हणजे पहिला पॉईंट आला 2 and 4. याप्रमाणे दुसरी किंमत काढू. दुसऱ्या ठिकाणी एक्सची किंमत 3 घेऊ. 6 - 3 3, वायची किंमत मिळाली 3. एक्सची किंमत 3 घेतल्यानंतर वायची किंमत मिळाली 3, म्हणजेच तो पॉईंट आला 3 and 3. तिसऱ्या ठिकाणी एक्सची किंमत 1 घेऊ. कुठलेही अंक घेतले तरी चालतात. 6 - 1 5, वायची किंमत आली 5. x 1 घेतले असता वायची किंमत आली 5. x 1 y 5, म्हणून तो पॉईंट आला 1 and 5. चौथ्या बिंदूच्या वेळेस 4 किंमत घेऊ आपण एक्सची.
6 - 4 याचं उत्तर आलं 2. 6 - 4ची किंमत 2 आलेली वायची असणार. वायची किंमत 2, एक्सची किंमत 4 घेतली, तो पॉईंट आला 4 and 2. जसं आपण पहिला तक्ता पूर्ण केला आणि हे बिंदू आपण आलेखावर दाखवणार, तसा दुसरा तक्ता पूर्ण करू. x - y = 4 हे इक्वेशन कच्च्या ठिकाणी घेऊ. x - y = 4. आता पहिल्या ठिकाणी असणार एक्सच्या किमती, इथं असणार वायच्या किमती, आणि हा बिंदू x आणि y, पहिला अंक x निर्देशक, दुसरा अंक y निर्देशक. आता पक्षांतर करू आपण. -y = 4 -x प्लस x झालं -x. देअरफॉर y = x - 4, कारण पक्षांतर करू. -y आहे असंच, 4 आहे असंच, प्लस x झालं -x. आपण -1ने गुणल्यानंतर सगळे चिन्ह बदलतील, म्हणजे आपल्याला वायची किंमत मिळेल. -x झालं +x, +4 झालं -4. आता आपण 4 बिंदू घेऊ. चारही बिंदूमध्ये पक्षांतर केलेलं इक्वेशन लिहू. एक्सला फक्त रिकामा कंस लिहू. आता उत्तर काढण्यासाठी आपण एक्सची कुठलीही एक किंमत पहिल्यांदा घेऊ. आता पहिल्यांदा एक्सची किंमत 5 घेऊन बघू. 5 - 4ची किंमत आली 1, म्हणजे x 5 घेतले असता y आलं 1, तो पॉईंट आला 5 आणि 1. पहिला पॉईंट आला 5, 1. आता दुसऱ्या वेळेस एक्सची किंमत मायनस पण घेऊ शकतो आपण. -1 किंमत घेतल्यानंतर याचं उत्तर आलं -5, वायची किंमत आली -5. x -1 घेतल्यानंतर y आलं -5, तो बिंदू आला -1 - 5. तिसऱ्या बिंदूच्या वेळेस एक्सची किंमत 4 घेऊन बघू. 4 - 4 0, x 4 घेतल्यानंतर y आला 0, तो पॉईंट आला 4 and 0. चौथ्या बिंदू काढण्यासाठी एक्सची किंमत 3 घेऊ आणि वायची किंमत मिळवू. 3 - 4 याचं उत्तर येणार -1, म्हणजेच एक्सची किंमत 3 घेतली असता वायची किंमत आली -1, एक्सची किंमत 3, वायची किंमत -1, तो पॉईंट झाला 3 and -1. आता आपण या तक्त्यातून मिळवलेले बिंदू आलेख कागदावर मांडणार आहोत. आलेखाची तयारी करताना आडवा x अक्ष काढायचा असतो, उभा y अक्ष काढायचा असतो. एक्सच्या उजवीकडे प्लस नंबर्स, एक्सच्या डावीकडे मायनस नंबर, y अक्षावर वरच्या बाजूला प्लस, खालच्या बाजूला मायनस, हे आपल्याला नववीत आपण पाहिलेलं आहेच. आणि प्रमाण लिहिताना x व y अक्षावर 1 सेंटीमीटर = 1 हे प्रमाण आठवणीने लिहायचं. अक्षराला नावं द्यायचे x, x', y, y'. अशी सगळी तयारी करून घेतल्यानंतर पहिला बिंदू आपण आता घेऊ. 2 and 4. x ॲक्सिसवर 2, y ॲक्सिसवर 4, तो बिंदू या ठिकाणी पहिला बिंदू आपण मिळवला. दुसरा बिंदू आहे 3 and 3. x अक्षावर 3, y अक्षावर 3, तो बिंदू या ठिकाणी येईल. तिसरा बिंदू 1 and 5. x अक्षावर 1, y अक्षावर 5, x1, y5, तो बिंदू या ठिकाणी येईल. चौथा बिंदू 4 and 2. x ॲक्सिसवर 4, y ॲक्सिसवर 2, या ठिकाणी येईल. हे चारही बिंदू मिळवल्यानंतर आपण चारही बिंदूतून जाणारी एक रेषा काढणार. रेषा मात्र खूप काळजीपूर्वक काढायची, पेन्सिलला व्यवस्थित टोक असणे आवश्यक आहे. रेषा काढल्यानंतर रेषेच्या दोन्ही बाजूला बाणाची टोक आपण द्यायचे. ही झाली पहिल्या तक्त्याप्रमाणे पहिल्या इक्वेशनची रेषा. आता दुसऱ्या तक्त्यामध्ये हे बिंदू आपण घेऊ. 5 and 1. x ॲक्सिसवर 5, y ॲक्सिसवर 1, x ॲक्सिसवर 5, y ॲक्सिसवर 1, या ठिकाणी हा बिंदू आपल्याला मिळाला, पहिला बिंदू. दुसरा बिंदू -1 - 5, x ॲक्सिसवर -1, y ॲक्सिसवर -5, या ठिकाणी तो बिंदू येईल, दुसरा बिंदू. तिसरा बिंदू आहे 4 0, x अक्षावर 4, y अक्षावर 0, x अक्षावर 4, y अक्षावर 0, म्हणजे हा बिंदू x अक्षावर येणार. चौथा बिंदू 3 - 1, x ची किंमत 3, y ची किंमत -1, या ठिकाणी येईल. आता हे चार बिंदू मिळालेत, त्याची रेषा काढल्यानंतर आपल्याला याप्रमाणे आलेख पूर्ण झालेला दिसेल. आता हे दोन्ही रेषा ज्या बिंदूत छेदतात त्या बिंदूचे निर्देशक मिळाले 5 आणि 1, म्हणजे आपलं उत्तर असणार सोल्युशन 5 and 1. पण ह्या रेषांना समीकरणाची नावं देणे आवश्यक आहे. ही समीकरणाची रेषा आहे x + y = 6. मूळ समीकरणाचं नाव या रेषेला द्यायचं. या रेषेला नाव दिले आपण x - y = 4. आता ही उकल 5 होऊन आलेली आहे, ते आपण उत्तरामध्ये लिहू. देअरफॉर सोल्युशन x y = 5 and 1. याप्रमाणे आपण उत्तर पूर्ण केलं.
आता दुसऱ्या आकड्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेत. पहिले इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 5, दुसरे इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आपण नेहमीप्रमाणे तक्त्याची मांडणी करणार. दिलेले इक्वेशन आपण सोडवण्यासाठी घेणार एक्स प्लस वाय इक्वल टू 5. पक्षांतर करणार. डावीकडे फक्त वाय ठेवल्यानंतर 5 तसंच राहणार, प्लस एक्स झालं मायनस एक्स. आणि आपण 4 बिंदू मिळवायचे आहेत म्हणून 4 आकडे आपण तयार करू वायची किंमत काढण्यासाठी. वाय इक्वल टू 5 मायनस एक्स. एक्सला आपण रिकामा कंस लिहू. जसं पहिल्या प्रश्नाला सोडवलं त्या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करू. 4 किमती आपल्याला काढायच्या आहेत. आता पहिली एक्सची किंमत आपण 3 घेऊन बघू. आपण वायची किंमत काय मिळते ते आपण बघू. म्हणजे एक्सची किंमत आपण 3 घेतली. 5 मायनस 3चं उत्तर आलं 2. म्हणजे एक्सची किंमत जेव्हा 3 घेतली तेव्हा वायची किंमत आली 2. म्हणून पहिला पॉईंट आला 3 and 2. आता दुसऱ्या वेळेस एक्सची किंमत 2 घेऊन बघू. 5 मायनस 2 याचं उत्तर आलं 3. म्हणजे एक्स 2 असताना वाय आला 3. दुसरा पॉईंट आला 2 and 3. तो मिळाला निर्देशक 2 आणि 3. तिसऱ्या वेळेस आपण एक्सची किंमत 4 घेऊन बघू. 5 मायनस 4 1. एक्सची किंमत 4 घेतली असता वायची किंमत मिळते 1. म्हणून तो निर्देशक आला 4 and 1. चौथ्या ठिकाणी 5 घेऊन बघू एक्सची किंमत. वायची किंमत 5 मायनस 5 0 येणार. एक्सची किंमत 5 घेतली असता वायची किंमत आली 0. तो निर्देशक आला 5 and 0. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही किमती घेऊ शकता. आता इक्वेशन 2 एक्स मायनस वाय इक्वल टू 3 त्याचा तक्ता आपण आखून ठेवलेला आहे समीकरण घेऊ सोडवण्यासाठी. एक्स मायनस वाय इक्वल टू 3. पक्षांतर करू. मायनस वाय इक्वल टू 3 मायनस एक्स प्लस एक्स झालं मायनस एक्स. आणि सेम पहिल्या प्रश्नाप्रमाणे चिन्ह सगळे बदलू. म्हणजे -1 ने गुणू. ह्याला -1 ने गुणल्यानंतर चिन्ह बदलणार. एक्स फक्त अगोदर लिहू. -1चं एक्स झालं प्लस एक्स प्लस 3चं झालं -3. 4 बिंदू काढण्यासाठी आपण तयारी करू. वाय इक्वल टू एक्सला रिकामा कंस लिहू. असं 4 वेळा आपण घ्यायचं कारण आपल्याला 4 बिंदू मिळवणार. वाय इक्वल टू एक्स मायनस 3 ह्या किमती आपण करणार आहोत. आता एक्सच्या किमती काय घ्यायच्या ते आपण विचार करू. आता एक्सची पहिली किंमत आपण 4 घेऊन बघू. एक्सची किंमत 4 घेतल्यानंतर 4 मायनस 3चं उत्तर आलं 1. म्हणून एक्सची किंमत 4 घेतल्यानंतर वायची किंमत आली 1. म्हणून तो पॉईंट आला 4 and 1. दुसऱ्या वेळेस एक्सची किंमत 6 घेऊन बघू. 6 मायनस 3 याचं उत्तर आलं 3. एक्सची किंमत 6 घेतली असता वायची किंमत आली 3. दुसरा पॉईंट आला 6 and 3. 6 and 3. आता एक्सची किंमत -1 घेऊन बघू. एक किंमत मायनस घेऊ आपण. -1 -3 याचं उत्तर आलं -4. एक्स इज इक्वल टू -1 घेतल्यानंतर वायची किंमत आली -4. तो निर्देशक आला -1 and -4. -1 -4 हा बिंदू आपण मांडला. चौथ्या वेळेस एक्सची किंमत 0 घेऊन बघू. उत्तर येणार फक्त -3. म्हणजे एक्स 0 घेतल्यानंतर वायची किंमत आली -3. तो निर्देशक आला 0 and -3. आता हे जे मिळालेले बिंदू आहेत ते आलेख कागदावर घेऊ. आलेख कागदावर नेहमीप्रमाणे तयार केलेले एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर, वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर. आणि स्केल एक्स व वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 1. आता पहिला बिंदू आहे 3 and 2 या ठिकाणी दाखवू. एक्सची किंमत 3 वायची किंमत 2 या ठिकाणी 3 and 2 हा बिंदू मिळाला. आता दुसरा बिंदू आहे 2 and 3. एक्सची किंमत 2 वायची किंमत 3 या ठिकाणी दुसरा बिंदू आपण मिळवला. तिसरा बिंदू आहे 4 and 1. एक्सची किंमत 4 वायची किंमत 1 या ठिकाणी हा बिंदू येईल. चौथा बिंदू 5 आणि 0 म्हणजे हा बिंदू एक्स अक्षावर असणार. वायची किंमत 0 आहे म्हणून. आता हे 4 बिंदू मिळाले. 4 बिंदूतून जाणारी रेषा आपण काढणार. काळजीपूर्वक रेषा काढायची. रेषेला दोन्ही बाजूला बाणाची टोकं द्यायचे आणि समीकरणाचं नाव आपण द्यायचं. आता दुसऱ्या तक्त्यातले बिंदू आपण घेऊ. दुसऱ्या तक्त्यामध्ये पहिला बिंदू आहे 4 and 1. 4 and 1 एक्सची किंमत 4 वायची किंमत 1 तो ऑलरेडी आपण घेतलेला आहेच. दुसरा बिंदू आहे 6 आणि 3. एक्स ॲक्सिसवर 6 वाय ॲक्सिसवर 3 या ठिकाणी हा बिंदू मिळणार. दुसरा बिंदू आपण मिळवला. तिसरा बिंदू आहे -1 -4. एक्स अक्षावर -1 वाय अक्षावर -4 म्हणजे तो बिंदू या ठिकाणी येईल. -1 -4. आता 0 आणि -3 एक्स ॲक्सिसवर 0 म्हणजे तो बिंदू वाय अक्षावर -3 या ठिकाणी असणार.
वाय ॲक्सिसवर -3 या ठिकाणी येईल. आता हे 4 बिंदू मिळून आपण रेषा काढणार. ती रेषा साधारण आपल्याला काढल्यानंतर याप्रमाणे दिसेल. पहिल्या समीकरणाची ही रेषा आली, त्याला इक्वेशनचं नाव लिहिलं. कोणत्या समीकरणाची रेषा आहे? x + y = 5. ही जी रेषा आहे ती कोणत्या समीकरणाची आहे? x - y = 3. दोन्ही रेषा कोणत्या ठिकाणी छेदतात? 4 and 1. x ॲक्सिसवर 4, y ॲक्सिसवर 1. म्हणजे हे आपलं सोल्युशन असणार. म्हणून x आणि y याची किंमत आली 4 and 1. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पहिलं इक्वेशन x + y = 0. दुसरे इक्वेशन 2x - y = 9. नेहमीप्रमाणे आपण तक्त्याची मांडणी करून ठेवलेली आहे. इक्वेशन आपण घेऊ सोडवण्यासाठी. x + y = 0. आपण डावीकडे y ठेवून पक्षांतर करू. प्लस x झालं -x. y = -x असं सिंपल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण 4 बिंदू घ्यावे लागतात. म्हणून 4 ठिकाणी आपण y = -x लिहू. पण xची किंमत कंसामध्ये लिहायची आपण. y = -x असं आपण yची किंमत मिळवणार. आता xची किंमत आपण सुरुवातीला 2 घेऊन बघू. xची किंमत 2 आणि -2 हे येणार yचं उत्तर. xची किंमत 2 घेतली असता yची आली -2. पहिला पॉईंट मिळाला 2 and -2. आता दुसऱ्या वेळेस xची किंमत 3 घेऊ. yची येणार -3. xची किंमत 3 घेतली असता yची किंमत मिळाली -3. 3 and -3 हा निर्देशक मिळाला 3 - 3. xची किंमत एक किंमत मायनसमध्ये घेऊन बघू आपण. -4 घेऊ. तेव्हा याचं उत्तर येणार मायनसची किंमत येणार +4. xची किंमत -4 घेतली असता yची आली +4. -4 आणि 4 हा निर्देशक मिळाला -4 4. चौथी किंमत -1 घेऊन पाहू. -1 = +1. मायनस प्लस होणार 1. xची किंमत -1 तेव्हा yची किंमत 1. तो निर्देशक झाला -1 and 1. आता दुसरे इक्वेशन 2x - y = 9. 2x - y = 9. आपण -yला उजवीकडे पाठवू. +y झालं आणि +9ला डावीकडे घेऊ. -9 झालं. म्हणजेच yची किंमत मिळाली 2x - 9. 9चं पक्षांतर केलं, -yचं पक्षांतर केलं. लिहिताना आपण सरळ करून लिहू y = 2x - 9. आणि आपण ठरल्याप्रमाणे 4 बिंदू घेताना xच्या जागी रिकामा ब्लॉक लिहू, रिकामा कंस लिहू. 4 वेळा आपण लिहावं लागेल 4 किमती काढण्यासाठी. 2 × -9. yची किंमत 2 × -9. आता ही 4ची उत्तर आपण काढण्यासाठी म्हणजे yची किंमत आपल्याला मिळणार. आता xची किंमत आपण 4 घेऊ सुरुवातीला. उत्तर किती येते पहा आपण. बेचोक 8. 8 - 9 याची किंमत आली -1. म्हणजे xची किंमत 4 घेतली असता yची किंमत -1 मिळते. म्हणजेच तो पॉईंट झाला 4 and -1. 4 and -1. आता xची किंमत 3 घेऊन बघू. yची किती येते पाहू आपण. 6. 6 - 9 याची किंमत -3 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह -3. xची किंमत 3 घेतली असता yची आली -3. म्हणजे तो निर्देशक आला 3 and -3. 3 - 3. तिसऱ्या ठिकाणी आपण 5 किंमत घेऊ xची. yची किती येते पाहू. 2 × 10. 10 - 9 1. xची किंमत 5, yची किंमत 1. 5 आणि 1 हा निर्देशक आला 5 and 1. चौथ्या वेळेस 6 किंमत घेऊन बघू. आपल्या आलेखात बसेल एवढीच किंमत याची घ्यायची. 2 × 6 12. 12 - 9 3. xची किंमत 6, yची किंमत आली 3. तो पॉईंट आला 6 and 3. तो निर्देशक 6 आणि 3 हा आपल्याला निर्देशक चौथा मिळाला. आता पहिला बिंदू 2 - 2. आलेखाचे कागद आपण तयार करून घेतला त्याच्यावर घेऊ. 2 - 2. xची किंमत 2, yची किंमत -2. या ठिकाणी पहिला बिंदू मिळाला. दुसरा पॉईंट 3 - 3. xची किंमत 3, yची -3. x 3, y -3 या ठिकाणी दुसरा पॉईंट मिळाला. तिसरा -4 4. x -4. xची किंमत -4 आणि yची किंमत 4. म्हणजे या ठिकाणी हा बिंदू तिसरा आपण मिळवला. चौथा बिंदू -1 and 1. xची किंमत -1, yची किंमत 1. या ठिकाणी हा बिंदू आला. 4 बिंदूतून जाणारी एक रेषा आपण काढून घेऊ. 4 बिंदूतून एक रेषा आपण काढली.
आता पहिल्या समीकरणाची रेषा आपण काढून घेतली. आता दुसरे बिंदू स्थापन करू. दुसऱ्या तक्त्यातले बिंदू 4-1 एक्स ॲक्सिसवर 4 वाय ॲक्सिसवर -1 या ठिकाणी हा बिंदू आपल्याला मिळणार. दुसरा पॉईंट 3-3 एक्स ॲक्सिसवर 3 वाय ॲक्सिसवर -3 म्हणजे 3 -3 याच ठिकाणी या बिंदूवरच तो बिंदू आपला झाला, कारण दोन्ही तक्त्यामध्ये हा निर्देशक होता. दुसरा बिंदू घेतला. तिसरा बिंदू 5-1 एक्सची किंमत 5 वायची किंमत 1 या ठिकाणी हा बिंदू मिळणार. तिसरा बिंदू आपण मिळवला. चौथा बिंदू 6-3 एक्स ॲक्सिसवर 3 6 आणि वाय ॲक्सिसवर 3 या ठिकाणी हा बिंदू आला. आता हे चारही बिंदू आपल्याला स्थापन करायचे आहेत आणि चारही बिंदूतून जाणारी रेषा काढल्यानंतर याप्रमाणे इथे रेषा आपल्याला दिसते. दोन्ही रेषा कोणत्या बिंदूत मिळाल्या आहेत? एक्सची किंमत 3 वायची किंमत -3 म्हणजे 3 आणि -3 हे आपलं सोल्युशन असणार. रेषेला आपण समीकरणाचे नावं देऊ. ही या समीकरणाची रेषा x + y = 0. ही रेषा आहे 2x - y = 9 या समीकरणाची आणि दोन्हीचं सोल्युशन मिळालं आहे 3 आणि -3. सोल्युशन लिहू. therefore x y = 3 - 3 हे सोल्युशन.